तुझे कितना चाहने लगे हम। तो कोणाला असेल? काय माहित. परी परी इतक्यात कशी येईल? मी आले. नेहा, आलो आलो. सिमी, काय झालं? अहो तुम्ही यायच्या आधी विश्वजित माझ्यावर खूप चिडला. अगं साहजिक आहे ना, तो पॅनिक झालाय. नाही नाही पॅनिक नाही झाली. मी तिला पडली हा माझ्या प्लॅनिंगचा भाग आहे असं वाटतंय त्याला. सत्यजी तुम्हाला माहिती आहे मी असं काही केलेलं नाहीये. माझ्या डोक्यातही असं नाहीये. तुम्ही बघितलेत मी तिला किती काळजी घेते. सिमी शांत हो, मला सगळं माहिती आहे. अगं पण कसं आहे ना, तो खूप टेन्शन मध्ये आहे, त्यामुळे बोलला असेल तो. मला नाही वाटत त्याला असं काही वाटत असेल म्हणून. त्याच्या मनात असलं तर यश नेहा येथे नाहीये, उद्या ते आले आणि त्यांनी मला जाब विचारला काय सांगणार आहे मी त्यांना? पुन्हा त्यांचा माझ्याबद्दल गैरसमज. नाही मला काय वाटतं की आपण यश नेहाला सांगायला हवं. म्हणजे ते काय आहे, योग्य वेळी इथे येतील, योग्य निर्णय घेतील, म्हणजे पुढचा सगळा अनर्थ टळेल. नाही, असं काहीही करायचं नाहीये. अगं पप्पांनी सांगितलं ना तुला. मी ऐकत होतो ना सगळं तुमचं बोलणं. हो पप्पांनी सांगितलंय, पण आपण यशला सांगूया की त्याने आज रात्री निघूच नाही. उद्या सकाळी आपण त्याला फोन करू, अपडेट करू, मग तो निघेल. तू यशला किंवा नेहाला कुणालाही फोन करणार नाहीये. हा, उद्या बघू काय करायचं ते. पण मग यशनेच फोन केला आणि त्यांनी मला प्रश्न विचारला तर? आता कसं जरा शांतपणे मला माझी स्तुती ऐकायला आवडेल. बोला. खरं सांगू ना तर तू आल्यापासून आमचं
म्हणजे माझं आणि परीचं आयुष्य इतकं छान झालंय ना यश. सांगायला गेलं तर तू तिचा फ्रेंड आहेस, पण खरं तर आमचं जग आहेस तू. तू आल्यापासून आयुष्यात एक वेगळाच आनंद आला. परीच्या चेहऱ्यावर इतकी छान स्माईल असते ना नेहमीच. असं खेळताना इतकी हसत होती ना ती. हे सगळं कायमच असंच राहू दे देवा. आयुष्य इतकंच सुंदर राहू दे. माझ्या परीला आपल्या परीला आपल्या परीला कधी कुठल्याही गोष्टीची कमी नको होऊ देऊ. कधीच कसली कमी पडणार नाही तिला. मी आहे ना. यश, खरं सांगू, आधी आहे ना मला परीची खूप भीती वाटायची. सतत तिची काळजी वाटायची. पण आता मला माहितीये मी असेन नसेन ना तिच्यासोबत तरी तू असशील. मी जरी नसले ना तरी. काय चाललंय तुझं? मी नसले तरी, मी असेन नसेन, परीची काळजी घेशील. कुठे जातेस तू? हा, कुठेही जाऊ देणार नाहीये मी तुला. ओके, तू नेहमी माझ्या जवळ असणार आहेस. 24 तास, 365 days a year. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आणि आता तर छोटा बेबी. अहो, काही होणार तर नाही ना आपल्या बाळाला? नाही होणार, काहीही होणार नाही आपल्या बाळ. मी आहे ना. शांत. फोन आलाय तेवढा येतो. हा, एक मिनिट. हॅलो, हा बोला. हो, मी डॉक्टरांनी बोलवलं. हॅलो, सावकाश या. पप्पा, तुम्ही रूम मध्ये बस. मी इथे ठीक आहे. ठीक आहे. बरं, ऐक, मी पप्पांच्या खोलीमध्ये त्यांची काही औषधं काढून ठेवली होती, ती घेऊन ये. आणि माझी काळजी घेऊ नको इतकी. मला काहीही झालेलं नाहीये. असे अनेक आघात मी सहन केलेत आणि सगळं काही ठीक होणार आहे. येस पप्पा. मिथिला ठीक आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तिला सावरायला आपल्यालाच मदत करायला हवी. येस येस. विशू, विश्वजितलाही सावरायला हवं. तू बघशील ना? हो पप्पा, मी आहे. डोंट वरी, मी आहे. कितीतरी वर्षांनी त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येऊ पाहत होते. पप्पा, तुम्हीच आता म्हणालात ना, मिथिला बरी आहे, हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं सांगा की तुम्हीच असे खचलात तर त्या दोघांना कोण आधार देणार आहे?
आपल्या घरातल्या माणसांसाठी शेवटी आपणच उभं राहिलं पाहिजे. आणि हो, यशला याच्यातलं काहीही सांगू नको. तो खूप हळवा आहे. त्याला कळलं तर ताबडतोब इथे निघून येईल. तोपर्यंत मिथिलाही बरी होईल, मग सांगू त्याला. ओ गॉड, मी इथं यशला सांगून बसले. आता पप्पांना सांगू का? नाही नको, आधीच अपसेट आहेत ते, खूप जास्त चिडतील. मी काय सांगतोय कळतंय का? हो हो पप्पा. थांब. हॅलो. तेव्हा तुझ्याकडे कधीच काही मागितलेलं नाहीये मी, पण माझ्या यशला नाही बघू शकत मी असं. यशला आणि परीला लवकरात लवकर बरं कर आणि माझ्या मिथिलाला या प्रसंगातून सावरण्याची ताकद दे. यश आणि नेहा आले ना की मग मला कसलीच काळजी नसेल. हो, तुम्हाला माहितीये त्या दिवशी ना, दांड्याच्या दिवशी नेहाने मला किती सांभाळून घेतलं. तिने ना मला नाचू पण दिलं आणि आपल्या बाळाला पण काही होणार नाही याची काळजी घेतली. हो नेहा ना नात्याने माझी सून आहे, पण त्या दिवशी ना ती माझी ताई बनली होती. जरा शांत राहा ना. यश आणि नेहा खाणे आले बघा ना. निघाले ते येतील. निघाले म्हणजे येतील ना. यश आणि नेहा आले ना की मला पण लवकरच डिस्चार्ज मिळेल. एकदा का नेहा आली ना की मग मला कसलीच काळजी नाही राहणार. आपण लवकर घरी जाऊ. मग नेहा ना माझी आणि माझ्या बाळाची खूप काळजी घेईल, खूप काळजी घेईल नेहा. नेहाला येऊ दे. तुला ताप लागते ना, तू शांत राहा. तू नको बोलूस, फार तुला त्रास होतो की नाही. बोलायचं नाही आता. डोळे बंद कर. शांत. परी, इथे दुखतंय का? नाही. इथे
थोडस दुखतंय. शेफाली मावशी, मी इथे कसे आले? मी तर गाडीत झोपले होते. फ्रेंड मला इथे घेऊन आला का? हो, पण आता तू इथे आली आहेस ना, डॉक्टर काका ना तुला खूप छान औषध देतील आणि आमची परी लवकर बरी होईल. फ्रेंड कुठे आहे? परी तुला माहितीये, मी ना डॉक्टर काकांना सांगितलंय की आमची परी इंजेक्शनला अजिबात घाबरत नाही. ती सगळी औषधं घेणार. तू घेणार ना? आई आणि फ्रेंड डॉक्टर काकांशी बोलतोय का? शेफाली मावशी, सांग ना फ्रेंड कुठे? शेफाली मावशी, माझी आई कुठे आहे? बोल ना शेफाली मावशी. काय झालं? परी पडली ना? तिला उचलून धावत इथे आणण्यामध्ये फ्रेंड पण पडला. फ्रेंडला लागलं? खूप लागलं बाळा. मला त्याला भेटायचंय. फ्रेंडनी तुला इथे आणल्यावरती तुला कसं डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली, औषध दिलं, तसं आता फ्रेंडला डॉक्टर ट्रीटमेंट देतात. त्याच्या ड्रेसिंग करतायत, त्याला औषध देत आहेत. पण मला भेटायचंय त्याला. परी, तू अशी लगेच नाही भेटू शकत फ्रेंडला. का नाही? मला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. बाळा, त्यांना डॉक्टर तपासतायत ना आता. नाही, मला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. परी, हट्ट करू नकोस प्लीज. तुला भेटायचंय ना? ठीक आहे. पण एक आहे, त्याला तिथे लांबून बघायचं. कमिशनर साहेब, जगन्नाथ चौधरी बोलतोय. माझ्यासमोर तुमचे हे इन्स्पेक्टर पाटील उभे आहेत. ते मला सांगतात की आमची सुनबाई अजून सापडलेली नाही म्हणून. आपलं कालच बोलणं झालं होतं. तुमचं शोध कार्य तुम्ही, याचा अर्थ काय मी समजू? तुमच्या शोधकार्याचे डिटेल्स नको आहेत मला, रिझल्ट पाहिजे. मिसिंग मध्ये सुद्धा नाहीये का? अरे असं कसं होईल? ती कुठेतरी तिच्या ऍक्सिडेंट स्पॉटच्या जवळपास नसेल ना, जखमी अवस्थेत नसेल तर शोधा ना. जंगलात ही वस्तू सापडली आम्हाला. छान वाटतंय, पण जरा जास्त शांत शांत वाटतंय ना हो? नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये खूप सगळे डॉक्टर आणि नर्स, लगबग वगैरे सगळी होती ना, ते नाही येत, त्यामुळे तुला वाटत असेल असं. नाही असेलही, पण नुसतंच शांत नाही हो. मला ना चुकल्यासारखं वाटतंय. मला काल हॉस्पिटलमध्येही तसंच वाटत होतं. आणि काय हो, यश आणि नेहा कुठे आहेत? म्हणजे त्यांच्यात काही बिनसलंय का? नेहा दिसली नाही ना. मला वाटलं होतं की घरी आल्या आल्या तीच उभी असेल माझ्या स्वागतासाठी दारात. पण इथे काही कोणी दिसतच नाहीये, कोणाचाच पत्ता नाहीये. सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे. तू फार विचार करू नकोस. हा,
सगळं ठीक आहे ना? इकडे बघा बरं, काय झालंय सांगा ना. काही झालेलं नाहीये, सगळं व्यवस्थित. नक्कीच काहीतरी झालंय. तुम्ही लपवताय का माझ्यापासून काही? किती बोलते, डॉक्टरांनी जरास विश्रांती घ्यायला सांगितलंय. अहो विषय बदलू नका. हो तुम्हाला आपल्या बाळाची शपथ आहे. तुम्ही रडताय? काय झालं? हो असे का रडताय तुम्ही? इकडे या, या बरं. सर, सर काय होतंय? सर नेहा, काय होतंय? सर, सर. नेहा, डॉक्टर, डॉक्टर. बरी. आजोबा, 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 आई घरी कधी येणार? आई बरी झाली? तुझी आई शेफाली मावशी म्हणत होती त्या दिवशी आई कार मधून पडली. तिला पण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय का? तुम्ही तर म्हणालात की आई बरी आहे. आजोबा, शेफाली मावशी म्हणते ते खरं आहे का? आई हॉस्पिटल मध्ये आहे? खरं सांगा ना, आई कुठे आहे? ती घरी का नाही येते? ती इतके दिवस माझ्याशिवाय कशी राहू शकते? तिला एक दिवस पण माझ्याशिवाय करमत नाही. फोन पण नाही केला. तुम्हाला आठवतंय आई जेव्हा लंडनला गेलेली तेव्हा रोज मला 2दा फोन करायची. मला बरं नाही कळल्यावर माझ्यासाठी कशी लवकर आलेली. आजोबा, आईला जास्त लागलाय का? ती फोन का नाही करत आहे? तिला भेटायचं हट्ट नाही करणार. पण प्लीज सांगा ना, माझी आई कुठे आहे? आजोबा, तुम्ही बोलत का नाहीये? बोला ना प्लीज. खरं सांगा ना, माझी आई कुठे आहे? तुम्ही बोलला नाही तर मी तुमच्याशी कट्टी घेईन. कट्टी आजोबा, कट्टी. तिलाही लागलंय म्हणजे खूप खूप नाही लागलं, थोडंसंच
लागलंय आणि ती या हॉस्पिटलमध्येच आहे. रिकवर होते ती आणि डॉक्टर म्हणालेत की ती बरी होणार आहे. सो ती येईल, तुला 2 दिवसात भेटायला येईल. हा आणि तुला माहितीये ते आम्ही बाहेर काय म्हणत होतो सगळे की तुमच्या दोघांमध्ये शर्यत लागली की सगळ्यात आधी कोण रिकवर होणार आहे. असाच असत राहा. लवकर बरा हो. हा एक काम करूया आपण, तू बरा झालास ना की आपण सगळे मिळून कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला. ओके? ते नेहाला फोन लाव ना. ते तुला आता बोलायचं नाहीये कोणाशी असं डॉक्टर म्हणाले. तू आराम कर. ओके? नाही मी बोलणार नाहीये. मी फक्त बघीन तिला. व्हिडिओ कॉल लाव. मला बघायचंय तिला. व्हिडिओ कॉल लाव. ओ गॉड, रेंजच नाहीये इथे फोनला. अरे फोनला रेंजच नाही इथे. मी ऍक्च्युली हॉस्पिटल मॅनेजमेंटशी बोलते या संदर्भात. यू डोंट वरी बिकॉज आय अंडरस्टँड. पेशंटलाही फॅमिलीशी बोलायचं असतं, फॅमिलीलाही बघायचं असतं पेशंटला. मी बोलते त्यांच्याशी. ओके? मी माझा एक निरोप देशील का तिला? तिला प्लीज सांग आय एम सॉरी. आय एम सॉरी नेहा. गाडी एवढी फास्ट चालवली नसती तर ऍक्सिडेंट झालाच नसता. यश ओके, तू कसलाही विचार करू नकोस. तू आराम कर. तू लवकर बरा हो. आणि बघ ऍक्सिडेंट होता तो. ओके? परत आमच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी चाळीत पाठवलास ना तिला. मला खरं सांग, कुठे आहे? कुठे आहे नेहा? कुठे आहे? नेहा नाही आपल्या. बस कर तुझा फोटो पडा प्लीज. मला कुठे नेहा? कुठे माझी नेहा? तू मैत्रीण असला तुझी. मला प्लीज प्लीज मला सांग कुठे. प्लीज मला सांग नेहा कुठे. समीर हिला सगळं दे. प्रॉपर्टी मध्ये पैसे, प्रॉपर्टी, बिझनेस सगळं तू घे. आपण नवीन बिझनेस सुरू करू. तू सगळं घे पण प्लीज मला सांग माझी नेहा कुठे. प्लीज मला सांग. ऐक ना, मला फक्त माझी नेहा कुठे आहे सांग. बस मला काही नको. आजोबा तुम्ही सांगा ना तुम्ही प्लीज. त्यांना सांगा हे खोटं बोलतात सगळे. मला कोणीच सांगत नाहीये माझी नेहा कुठे. मला नेहा सगळे काय सांगतायत ऐकलंस ना? नेहा अपघातात गेली. ती गेलीये. ती सापडली नाहीये म्हणजे ती गेली. असं कसं म्हणू शकता तुम्ही सगळे? आपण शोधू ना आजोबा तिला. मी शोधेन तिला. मी शोधून काढली. मला माहिती ती आसपासच असेल आजोबा.
हे सापडलं, फक्त हे सापडलं. नेहाचे सुरुवातीला माझाही विश्वास बसत नव्हता. तिच्यासाठी सगळं जंगलावर शोध चालू आहे सतत. सगळं जंगल पालथं घातलंय, पण ती सापडली नाही. ती गेलीये. यश, माझी आई कुठे आहे सांग ना. तिला माझ्याशिवाय एक दिवस पण करमत नाही. तिने मला फोन सुद्धा केला नाही. फ्रेंड तू सांग ना माझी आई कुठे. फ्रेंड सांग ना माझी आई कुठे. प्लीज सांग ना. सांग ना माझी आई कुठे. बेटा, आई आता आपल्या सोबत नाहीये. म्हणजे ती आपल्यापासून खूप लांब निघून गेली आहे बेटा. आणि तिकडे ना तिच्या फोनला नेटवर्कच नाहीये, म्हणून ती फोन पण नाही करू शकत आपल्याला. पण मी आहे ना बच्चा, मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण आहोत ना एकमेकांसाठी. आपण मग आई. आजपासून मीच तुझा फ्रेंड आणि मीच तुझी आई. तुला मी आणि पण तू. तू नवा आहेस का? हो सर. तुला इथे बसायला कोणी सांगितलं? कोणीच नाही सर, मी स्वतःच इथे बसलो. विचारलं नाही कोणाला? म्हणजे मी पिऊनला विचारलं इथे कोणी बसतं का, तर ते नाही म्हणाले म्हणून मी इथे बसलो. सुरेश, सुरेश, काय झालं सर? सुरेश. येस सर. बोला सर, काय हवंय का सर? हा नवीन आहे ना इथे? हो सर. मग त्याला त्या खुर्चीवर बसायला कोणी सांगितलं? मी नाही सांगितलं सर बसायला यांना. हो, यांनी विचारलं की इथे कोणी बसतं का, तो तू नाही म्हणालास. पण तुम्हाला हे नाही सांगतायत की या जागेवरती कोणी बसायचं नाही म्हणून? ऑफिसमध्ये जागा शिल्लक नाहीये का? मग आणि जर नवीन लोकांसाठी ऑफिसमध्ये जागा शिल्लक नसेल ना, तर सगळ्यांना केबिन मध्ये पाठवा. आतमध्ये टेबल खुर्च्या लावा, चालेल ना? हा, बॉस झालायस का तू इथला? नो सर. मग सॉरी सर. मला सॉरी नको सुरेश, तुझं कळलं? हा या जागेवरती बसता कामा नये. हाच काय या जागेवरती इथून पुढे कुणी बसता कामा नये, कारण ही जागा
कामाला लागा. तिच्याविषयी बोल तरी, ऍटलिस्ट तिची आठवण तरी काढ. ती सोडून गेलीये मला मान्य आहे, पण तिची मुलगी आहे, तिचं संसार आहे, तिचा नवरा आहे. तिच्यासाठी सोपं नसेल हे सगळं सोडून जाणं. सरांसाठी नसेल सर सोपं. यश सरांना याचा खूप त्रास होत असेल, नेहाच्या जाण्याचा, तिच्या आठवणींचा. पण अरे मग त्रास होतो ना तर व्यक्त हो ना. तुझ्या भोवताली तुझी माणसं आहेत, तुझा मित्र आहे. तू एका शब्दाने विषय काढत नाहीस. इतकं दगडाचं बनून का राहतोय तो? का राहायची गरज इतकं दगडाचं बनून एखाद्या माणसाने? मग सर तुम्ही बोला ना त्यांच्याशी. नाही म्हणजे नेहाचा विषय नाही, पण थेट विचारा की का विषय टाळतायत. मित्र म्हणून तुमचा एवढा हक्क आहे सर. नाहीये शेफाली. या यशवरती माझा काही हक्क नाहीये, कारण हा माझा मित्र यश नाहीच आहे. माझा जो मित्र आहे ना, त्याच्या मनात भावना आहेत, त्याच्या मनात ओलावा आहे. हा कोणीतरी प्रॅक्टिकल माणूस आहे जो आपल्या भोवताली फिरतोय. हा नाहीये माझा मित्र. नाही, मी ठरवलंय आता यशशी नेहाविषयी काही बोलायचं नाही, तिचा विषयच काढायचा नाही. जोपर्यंत तो स्वतःहून तिच्याविषयी माझ्याशी काही बोलत नाही ना, तिचं नाव उच्चारत नाही ना, मी त्याच्याशी काही बोलणार नाही. मग त्याला किती त्रास झाला तरी चालेल. नेहा गेल्यापासून परी खूप शांत शांत झाली बाबा. हसणंच विसरलीये ती. दिसतंय मला ते. आजूबाजूला कितीही माणसं असतील ना, की कितीही लाड केले तरी शेवटी आई ती आईच. तिची पोकळी कधीही भरून निघणार नाही. आता कसं काय करायचं या पोरीचं मला काही कळतच नाही. बाबा ऍक्च्युली ना, मी परीसाठी 1-2 ऑनलाईन क्लासेस लावले होते, तिला एनरोल केलं त्यात. आणि संध्याकाळी गार्डन मध्ये घेऊन जाते पिकुचूला, आणि तिला पिकुचू खेळत असतो, ती असते तिथे त्याच्याबरोबर, पण लक्ष नसतं तिचं. रमत नाही ती पिकुचू बरोबर. मग मला तुम्हाला एक विचारायचं होतं. म्हणजे मी असं वाचलंय कुठेतरी की डान्स इज अ गुड थेरपी, आणि परीला आवडतं नाचायला. सो आपण तिला एखादा डान्स क्लास लावावा का? म्हणजे नेहाच्या या अचानक जाण्याने तिला जो जबरदस्त मानसिक धक्का बसलाय, जो मानसिक ताण आलाय, त्यातून बाहेर पडायला कदाचित तिला मदत होईल. आणि तिला हे आवडलं ना, ह्यात मन रमायला लागलं तिचं, तर आपली पूर्वीची परी परत मिळेल कदाचित आपल्याला. चांगली एक कल्पना. तुझ्या ओळखीचं कोणी आहे का असं शिकवणारे डान्स? असेल तर बघ ना, म्हणजे आपण. ओके पप्पा, थँक्यू सो मच फॉर द परमिशन. नेहा माझं पास्ट आहे आणि परी माझं प्रेझेंट, माझं फ्युचर, माझं सगळं काही आहे. मी जर का नेहामध्ये अडकून बसलो ना, तर मी परीचं काही नाही करू शकणार. म्हणून काय मग आपल्या माणसाला विसरायचं का? मग त्याला मनातून काढून टाकायचं? सतत इमोशनल होऊन पण नाही चालत समीर, थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं. प्लीज तूही थोडासा प्रॅक्टिकल हो. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण नंतर हळूहळू. मीही विसरेन नेहाला तुझ्यासारखा, हो ना? हे बघ समीर, लाईक आय सेड, सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण नंतर नंतर मन वर्तमान स्वीकारू लागतं. भूतकाळातले जखमा भरून निघतात. गोष्टी हळूहळू येऊ लागतात रुळावर. माझ्याकडे बघ ना, मला वाटलं नव्हतं मी या गोष्टीतून सावरीन, but I'm fine now. Yes, I can see that you are absolutely fine. असा वागतोयस यश तू की नेहा नावाची कोणी व्यक्ती तुझ्या आयुष्यातच नव्हती, माहितीच नाहीये तुला. कसा बोलतोयस, कसा वागतोयस तू यार. आय एम सॉरी, माझं बोलणं तुला रूढ वाटेल, पण मला हे नाही जमणार यार.
मी जेव्हा जेव्हा भविष्यात या काचेतून बाहेर बघेन ना, मला माझी बहीण दिसेल यार. आठवणीने माझं मन भरून येईल. ती गेलीये पण मला माझ्या मनात तिच्या आठवणींची शिदोरी आहे आणि ती भविष्यातही मला जपायला आवडेल. मला हे नाही जमणार. आय एम सॉरी, तुझी जगायची फिलॉसॉफी फार वेगळी आहे आणि माझी फार वेगळी आहे. कदाचित माझी तुला पटणार नाही आणि तुझी तर मला कधीच पटणार नाही. पण तू नाही आहेस. मी काय करू? आधी आणि मला परीची खूप भीती वाटायची, सतत तिची काळजी वाटायची. पण आता मला माहितीये मी असेन नसेन ना तिच्या सोबत तरी तू असशील. मी जरी नसले ना तरी. काय चाललंय तुझं? मी नसले तरी, मी असेन नसेन, परीची काळजी घेशील. कुठे जातेस तू? हा, कुठेही जाऊ देणार नाहीये मी तुला. ओके. एनिवेज, काय बघतेस तू? या डोंट वरी, आय एम फाईन. ओके. तुझ्या नसण्याची सवय करून घेतोय मी खरा, पण तुझ्या असण्याची किंमत मला क्षणोक्षणी जाणवते. आय मिस यू. एनिवेज यार, खूप रात्र झाली आहे. तूही झोप आता. मी काय रात्रभर बडबड करत राहीन. उद्या सकाळी परीलाही लवकर उठवायचंय. आय लव्ह यू. द फॅक्ट इज आय कांट लिव्ह विथआउट यू. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत नाही. काय झालं शेफाली? काही आल्यावर गुड मॉर्निंग नाही, काही नाही, तोंड चेहराही पडलाय. काय झालं? काय म्हणजे तुम्ही रडताय? शेफाली एक मिनिट, मला पटकन सांगा काय झालंय. शेफाली, तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे. काय झालंय? सुटली म्हणा. कोण? आई सुटली? शपथ सुटली म्हणा. बरं ठीक आहे, शपथ सुटली. काय झालं सांगा आता पटकन. परीच्या शाळेत तिचं एज्युकेशन कॉम्पिटिशन. मग मला ते बघायला जायचंय. बरं मग? सुट्टी घेता येत नाहीये. का म्हणे? का सुट्टी घेता येत नाही? का काय का सर? किती काम आहे माहितीये तुम्हाला? किती मीटिंग्स लाईन्ड अप आहे, प्रेझेंटेशन्स करायचे आणि एवढं काम आहे ना की सगळी जबाबदारी माझ्यावर. तुम्हाला माहितीये 80 प्रेझेंटेशन्स बनवायचे आहेत. बापरे. शिवाय तो माणूस दिलाय ना तो काही कामाचा नाहीये. एक प्रेझेंटेशन बनवायला 80 मिनिटं लावतो तो. मला सांगा सर, जर हे प्रेझेंटेशन मी कम्प्लीट नाही करू शकले तर मी परीच्या कॉम्पिटिशनला नाही जाऊ शकणार. म्हणजे तिचं कॉम्पिटिशन माझ्याकडून मिस होणार. तुम्हाला माहिती आहे का सर, नेहा गेल्यापासून ना परी पहिल्यांदाच कुठल्या तरी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते आणि हे मला मिस नाही करायचंय. हा ओके ओके, मला कळलाय तुमचा प्रॉब्लेम, पण याच्यात रडण्यासारखं काय? काम ते काम आहे, काम महत्वाचं आहे, तेही केलं पाहिजे. आणि परीच्या बाबतीत तर सगळंच महत्वाचं आहे, तेही केलं पाहिजे. त्याचा हातपाय गाळून काही होणार नाही, रडू नका तुम्ही. हे बघा, तुम्ही जर मनात आणलत ना तर पुढच्या तासाभरात तुम्ही किती 80 म्हणालात ना, 80 काय 800 प्रेझेंटेशन पूर्ण करू शकाल. तुम्ही जो असिस्टंट दिलाय ना त्याच्या सोबतीने 8 प्रेझेंटेशन झाले तरी खूप आहे. हा ऍटिट्यूडच मुळात चुकीचा आहे, त्याच्यावरती का ढकलताय? तुम्हाला तुमच्या हातात अशी सगळी सूत्र घेतली पाहिजे, सगळा कंट्रोल तुम्ही घेतला पाहिजे. तुमच्या हाताखाली दिलेल्या माणसाकडून काम करून घेणे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्याला नाव नाही ठेवू शकत. तुम्हाला बाजीप्रभू देशपांडेंची गोष्ट माहित नाही? कुठली? ती खिंडवाली? अहो, फक्त खिंडवाली म्हणून त्याच्याकडे बघू नका. बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांचं नातं फार विलक्षण होतं. तुम्हाला माहितीये, सुरुवातीला त्यांचं नातं किंवा त्यांची मैत्री म्हणूया आपण एवढी घट्ट नव्हती. पण महाराजांचं स्वराज्य आणि सुराज्याचं स्वप्न इतकं मोठं होतं, इतकं भव्य होतं की त्या स्वप्नासाठी ते एकत्र आले.
महाराजांचं अतिशय विश्वासातलं नाव म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. एकदा त्यांच्यावरती जबाबदारी दिली ना की महाराज निश्चिंत असायचे. सर पण त्या गोष्टीचा इथे काय संबंध आहे? अहो अर्थात संबंध आहे. त्या गोष्टीचा असा नाही, त्यांच्या आयुष्याचा आपल्या आयुष्याशी संबंध आहे. आता तुम्ही म्हणालात तो पावनखिंडीचा प्रसंग बघा. मी नाही येत आहे कारण तिकडे गेलो ना की सगळी लहान लहान मुलं असणार. त्यांना बघितलं की उगीच नको रे पॅनिक व्हायला, कशाला हवी रिस्क. अरे पण आता तिला सांगितलं असतं की वैतागेल ना. नाही वैतागणार, कारण मुळात तिला या प्रोग्राम बद्दल काही सांगितलेलंच नाहीये. यशचा फोन आला ना तेव्हाच त्याला सांगितलेलं होतं, कल्पना दिलेली होती मी, आणि ही इज ओके. ठीक आहे, तू एक काम कर, तू गेलास ना की व्हिडिओ शूट करून पाठव आम्हाला. कसला व्हिडिओ? अगं कुठला व्हिडिओ? नाही, काहीच नाही. अहो पण आत्ताच बोललात ना, म्हणजे मला सांगण्यासारखं नाहीये का? नाही नाही अगं असं काय करतेस, तुला सांगण्यासारखं नाही असं काय नाही. ते बिझनेसचं चालू होतं, ते काय झालं ना, तो एकटा जाऊन बिझनेसचं एक डील क्रॅक करत होता. ते मला पटत नव्हतं म्हणून त्याला म्हटलं तू व्हिडिओ शूट कर, म्हणजे मला प्रूफ मिळेल, मग माझा विश्वास बसेल, बाकी काय नाही. असं आहे होय भाऊजी. मग तर तुम्ही पुढच्या वेळेस आहे ना नक्की व्हिडिओ शूट करून आणा. हो ना, आणि यांना एकदाचं प्रूफ द्याच, नाहीतर ऐकणार नाहीत आहे. नक्की. चल येतो मी. तू व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठव मात्र. डन. येस. तुला काय येऊन बराच वेळ झाला का? हो आजोबा, ते मला असं वाटलं की आधीच जागा पकडून ठेवते म्हणून मी लवकर आले. इथे आल्यावर पाहिलं तर आधीच चौधरींच्या नावाने सीट रिझर्व्ड आहे. असं नाही करायचं. याला चिटिंग म्हणतात. चिटिंग नाही करायची. यू कॅन डू इट. टेक युअर टाइम. जग किती बदललंय ना आता. आमच्या वेळेला असं काही झालं असतं ना तर पहिले शिक्षकांनी एक धपाटा मारला असता आणि मग घरी गेल्यावरती आमच्या वडिलांनी धपाट्याची बेजवरच दिली असती आम्हाला. बुक्स माझे मित्र. स्कूलवर न येताना जाताना मित्रा बरोबर असतात. तसेच बुक्स सुद्धा माझ्या बरोबर असतात. बुक्स माझ्या बरोबर डेस्कवर बसतात. कधी कधी बॅगेत डब्बा सांडून जातो. मग मम्मा बोलते आज बुक्सला डब्बा भरवला का. I love my books. Thank you. आता पुढचा स्पर्धक आहे अश्विनी.
आपली पुढची स्पर्धक आहे सई. बघ तू आता आपली परीक्षा शिकणार बघ. काकू परीचा नंबर कधी आहे? येईल का आता थोड्याच वेळात? नक्की ना? किती वेळ मोबाईल पकडू मी, किती वेळ रेकॉर्ड करू? कम ऑन शेफाली, अगं परीचं नाव अनाउन्स झालं की मग रेकॉर्डिंग सुरू कर ना. व्हॉट आर यू डुईंग? अरे हो ना, मला हे सुचलंच नाही. अरे सुखी राहा. आजोबा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलोय. तुम्हालाही दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा. आजोबा असे एकटे का बसलाय? बाहेर चला ना, दिवाळी आहे आणि घर असं शांत शांत. काय बोलू मी समीर, एक सांगू का रे तुला, म्हणजे आजोबा म्हणून नाही, तुझा मित्र जग्गू म्हणून एक सांग. आजोबा तुम्ही विचारताय काय? सांगा ना. एक वर्ष झालं रे तिला जाऊन आता. वरवर जरी हे घर सावरल्यासारखं वाटत असेल ते आतून सगळं भाकास आहे. अजूनही सगळ्या जखमा ओल्या आहेत. तू काहीतरी कर, हवं तर जादूची काढणी फिरव, पण या दिवाळीला हे घर पुन्हा हसरं कर रे. करशील? जग्गू, हे काम तुम्ही आता माझ्याकडे सोपवले ना, मग ही जबाबदारी मी घेतली. ऐका माझं, घरात आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माइल आणण्याची जबाबदारी माझी, ठीक आहे? पण एका अटीवर. सुरुवात ह्या तरुण चेहऱ्यापासून झाली पाहिजे. स्माइल. पेपरला हा काय तुला येत नाही ना? तू सरळ काप. हा हे असं सरळ काप. नाही नाही, एक मिनिट. तुला स्टार बनवायचं आहे ना, मग तू ते आडवं का? बरोबर आहे. मी सरळ म्हणतो ना की तू तिरकच वाढणार. अहो पण तुम्ही चुकीचं सांगताय आजोबा, असं नाही, ते आडवं कापायला पाहिजे. पण आकाश कंदील तिरका कापूनच कर. नाही काय, एक मिनिट. मला आवडत नाही. मी कशाला बोलताय? सरळ तिरका वगैरे काय कापायचा नाही, मला आधी गोल कापून घ्यायचा आहे. हो की नाही परी? आपण आधी मला वाटतं गोल कापून घेऊया आणि गोल असा. काय झालं ग फ्रेंड? हा? पहिले गोल कापायचा नसतो. मग तुला आठवत नाहीये का फ्रेंड? काय ग? पहिले सांगाणा बनवून घ्यायचा, तो नीट जमला की कागद तपासून घ्यायचा आणि मग कागद कापायचा. ओ करेक्ट. बंडू काका बोलले होते खरे. सॉरी मी विसरलोच, मला ना लक्षातच नव्हतं. आधी सांगाडा बनवायचा, कळलं का तुम्हाला दोघांना? आधी सांगाडा, मी तेच सांगत होतो, आधी सांगाडा बनवायचा. चल मी काय म्हणतो, परी तू जरा हेल्प करशील का प्लीज? हा, तू जरा दाखवशील? मी पण विसरलोय. दाखव ना कसा बनवायचा सांगाडा. परीसाठी चाललंय सगळं, पण हे सगळेच तात्पुरते उपाय. त्यापेक्षा डान्स सुरू केला ना, लॉंग टर्म उपाय होईल. मी आजच परीसाठी डान्स टीचर फायनल करते. हा ठीक आहे परी, हे घे. मी पण आज एक कंदील बनवणार आहे. हो का? हो पिकूचू, तूही कंदील बनवा आणि तुझ्या आकाराचा बनव मोठा. अभी मारी तिकडे. नमस्कार दीदी. नमस्कार. जय श्री कृष्ण. हॅपी दिवाळी.
ताई, हे एक तुमच्यासाठी आणि एक तुमच्या मुलीसाठी, प्रीतीसाठी. एव्हाना तिचं लग्न झालं असेल ना? तुमच्या लक्षात आहे मॅडम? आपल्या माणसांना आपण कधी विसरतो का? आपण त्यांच्यावर चिडतो, रागवतो, रुसतो, पण त्यांना कधी विसरत नाही. आणि प्रीती तर माझ्या बहिणीसारखी आहे. मी तिला कसं विसरणार? तिला नक्की द्याल, हं, विसरू नका. जरूर देईन मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. हॅपी दिवाळी. तुम्ही पण घ्या. हॅपी दिवाळी तुम्हाला पण. सेठजी, अहो डिक्रीचा घरात येण्याचा शुभमुहूर्त अहो निघून गेलाय. जय श्री कृष्ण गुरुजी. जय श्री कृष्ण. मम्मी पप्पांना भेटायला मुहूर्त नाही लागत. जेव्हा कधी आई बाबांना भेटतो तो शुभ मुहूर्त असतो. हो ना पप्पा? जय श्री कृष्ण. काय झालं? मी तुम्हाला न भेटता त्यांना आधी भेटले म्हणून चिडलायत का? पप्पा, मी नसताना ते तुमची केवढी काळजी घेतात. मग तुम्हाला खुश ठेवायचं असेल तर मला त्यांची काळजी घ्यायला हवी ना. सॉरी ना, दिकरीवर चिडलाय तुम्ही. बेटा मी तुझ्यावर कधी चिडतो का? हा, माझी दिकरी, माय प्राइड. आणि मारा पप्पा, मारा बेस्ट फ्रेंड. पप्पा, थँक्यू बाबी. माणसं देवाघरी जातात म्हणजे कुठे जातात? म्हणजे खूप लांब वर आकाशात जातात बेटा, आणि तिकडे स्टार बनून रोज लुकलुकत आपल्याकडे बघत राहतात. म्हणजे आई सुद्धा तिथे, आई सुद्धा स्टार बनली आहे. ती आपल्याकडे बघत असेल ना ते. फक्त बघत नाही बेटा, आपण जे काय बोलतो ना ते सगळं ती ऐकते सुद्धा. गुड नाईट आई. झोपली का? हो, आत्ताच. सुनबाईच्या नावाने आपण जे काही हॉस्पिटल बांधणार आहोत त्याच्यासाठी जी जागा बघितली त्याच्या ऑप्शनचं काय झालं? ते आजोबा पुढच्या आठवड्यात होते. अच्छा, तीच जागा जर तुला आवडली असेल आणि तोच प्लॉट जर हवा असेल तर ऑप्शनसाठी थांबायची गरज नाहीये. तुला हवं असेल तर मी माझ्या लेवलवरती. नाही नाही आजोबा, नको. नेहाला ते आवडलं नसतं. प्रोसिजर प्रमाणे जे होतंय ते तसंच राहू द्या. आणि आजोबा, मी 4 दिवस लंडनला जाणार आहे. तिथली कॉन्फरन्स आता सुरू होईल. अरे पण परीला कल्पना आहे का त्याची? हो, नाही, तिला मी सांगितलंय ऑलरेडी. ठीक आहे, रात्र खूप झालीये. मुलांनी दिलेले फीचे पैसे मोजायचे आणि हे सगळं काटकसर बिटकसर सगळं सोडून दे ग. हे मशीन बिशीन सगळं बंद. आपण दोघींनी मस्त ऐशोआरामात जगायचं. माझी डान्स अकॅडमी असेल, मग घर, आणि मग गाडी. या ना, या मॅम, प्लीज या. रेवती देसाईचं घर हेच आहे का? बसा. नाही, इट्स ओके. मी पाणी आणते. नाही नाही, नको. तुम्हाला घर सापडलं ना? हो,
म्हणूनच इथे उभी आहे ना तुझ्या समोर. तोच रेवती आहेस का? हो हो मॅम. आणि ही माझी आई अलका. आई, ह्या चौधरी कंपनीच्या सर्वेसर्वा सीमा मॅम. नमस्कार. सम्मी. हो 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 सिमी मॅम. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी चहा आणते. नाही नको, चहा घेत नाही मी. आणि ग्रीन टीची माझी वेळ ठरलेली असते. सो आपण कामाचं बोलूया का? म्हणजे मला लगेच निघता येईल. नक्कीच चालेल ना. तुमच्या काहीतरी पुतणीला डान्स क्लास करायचा आहे असं म्हणालात. पुतणी नाही, माझी नात आहे परी. यशवर्धन चौधरी माझा पुतण्या, जो आता आमचा सगळा बिझनेस सांभाळतो, त्याची मुलगी आहे. सो परीला डान्स शिकवायचंय, त्यासाठी पॅलेसवर यावं लागेल. काही हरकत नाही मॅम. तुम्ही अगदी जेव्हा सांगाल तेव्हा आपण सुरू करूया. खरं तर हे सगळं तुम्ही फोनवरही सांगू शकला असतात. उगीच तुम्हाला इथपर्यंत यायचा त्रास. दॅट्स ओके. ऍक्च्युली मी स्वतः इथे आली म्हणजे परीचा डान्स क्लास किती महत्वाचा आहे हे लक्षात आलं असेलच तुझ्या. हो मॅम. आमची परी ना 5 वर्षांची, पण अनफॉर्च्युनेटली गेल्या वर्षी तिची आई नेहा, आमची सून, ते एका अपघातात गेली. त्यानंतर परी खूपच कोशात गेली, खूप शॉक मध्ये. अँड आय थिंक डान्स इज अ थेरपी ज्यामुळे तिला यातून बाहेर पडायला, मोकळं व्हायला मदत होईल. हो अगदीच, नक्की होईल मॅम. पण एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेवायची, तुला परीची टीचर बनून नाही तर तिची आई बनून तिला समजवावं लागेल. जोबा, मला बोलवलं का? अरे हो, यश निघालंय आता. हो मला माहिती आहे. अरे ऐन दिवाळीत त्यांनी जाणं गरजेचं आहे का मला सांग. सुनबाई गेलं त्याची पहिली दिवाळी. आज इट इज आपल्या घरामध्ये ही दिवाळी भाकासच आहे. आता यशही नाही म्हटलं होती, काय करायचं सांग मला, काय आहे का अर्थ? तुम्ही म्हणताय ते कळतंय मला, पण आजोबा त्याचं जाणं गरजेचं आहे. जाणं गरजेचं नसतं तो गेलाच नसता ना. काही निर्णय तिथे जाऊन घेणं हे गरजेचं आहे आणि ते त्यालाच घ्यायला लागणार आहे. बरं, मी जाऊन होणार असतं तर मी गेलो असतो, तुम्हाला माहिती आहे. ते बरोबर आहे. तसं असं तूच गेला असतास खरं. प्रॉब्लेम असा आहे की परीची काळजी वाटते ना. ती त्याच्याही चेहऱ्यावरती दिसती आजोबा. तो तिथे गेल्यावर त्याला तिथलीच काळजी राहणार आहे परीची, माहिती मला. जाऊ दे. ताई तू बोलतीयस? तू मला फोन केलास एवढ्या वर्षांनी? तुझ्याकडे नंबर होता माझा? तू कसं काय फोन केला? म्हणजे तू ठीक आहेस ना? हो मी बरा आहे. आणि तुझा आवाज ऐकल्यानंतर तर काय म्हणजे काय बोलू मी. तू सांग ना ताई, तू कसं काय फोन केलास एवढ्या वर्षांनी? तुझ्याकडे सगळं ठीक आहे ना? म्हणजे तू प्रॉब्लेम मध्ये नाही आहेस ना काही? काय तू भारतात येतेस? तू मला भेटणार आहेस? कधी येतेस तू भारतात? मला आत्ता सांग, तू कधी येतेस? अगं तू असं काय म्हणतेस ताई? मी वाट पाहतोय गेली अनेक वर्ष तुझी. तू सांग मला, तू कधी येतेस, कुठे येतेस? मी येतो तुला भेटायला. अगं मी सगळं करीन ताई, तू पटकन ये आता. बस खूप वाट, तू ये आता पटकन, मी वाट पाहतोय. या बाय. I'll miss you too. I love you. I love you too. आणि आम्हाला तुझी आठवण आली की आम्ही तुम्हाला फोन करणार बरं का. काय समीर काका, बरोबर ना? हो हो, म्हणजे काय. अहो आजोबा, मला तर फक्त परीने येऊन सांगायचा अवकाश की फ्रेंडची आठवण आली, मी तिला ताबडतोब व्हिडिओ कॉल लावून देणार.
आणि बरं का यश, परी आता मोठी झालीये, समंजस झालीये. बघ ना, तुला त्याने किती प्रेमाने असं दही साखर वगैरे आणून दिलं. आता तू काय करायचं, झटपट तिकडे जायचं आणि पटपट काम करून यायचं. आणि आमची काळजी अजिबात करायची नाही बरं का. आणि परिचित अजिबातच नाही. सुखी राहा आणि यशस्वी हो. बाय बाय बच्चा. परी डार्लिंग, ही ना तुझी न्यू डान्स टीचर आहे, रेवती टीचर. आणि रेवती टीचर ही आमची परी. हाय परी, कशी आहेस तू? फ्रेंड्स? मग फक्त टीचर चालेल? परी, बर मला सांग, तुला डान्स करायला आवडतो ना? हा, कोणत्या कोणत्या प्रकारचा डान्स करता येतो तुला? तुला जरी डान्स येत नसेल ना तरी काही टेन्शन घेऊ नकोस. अगं, मी आहे ना तुला डान्स शिकवायला. मला ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे डान्स करता येतात. मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचे. हा, नाही नाही, पहिल्याच दिवशी परीवर इतकं प्रेशर नको, नाहीतर या रेवती बरोबर कधीच फ्रेंडली होणार नाही ती. काय नाव सांगितलं होतं? तनीजबाई. अॅनिव्हर्सरीची सगळी तयारी तोच करणार आहे, त्याला माहिती आहे ना. फोन कट का करतोय हा? कोण एवढं डेस्परेटली ट्राय करतोय? हेलो હેલો, ફોન કેમ કાપો છો? તમને ખબર છે ને હું કોણ બોલું છું? नेहा. કોણ નેહા? હું અનુષ્કા બોલું છું, જયંતિભાઈની છોકરી. મારા ભાઈએ તમને ફોન કર્યો હતો ને? હેલો, રોંગ. સોરી 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 સોરી.
अगदी नेहासारखा आवाज. समीर म्हणतो तेच बरोबर आहे. आपल्याला जे हवं असतं आपलं मन त्याचाच भ्रम निर्माण करतं. जरा एसी बंद कर रे.